धन्यवाद. पहा किती प्रेझेन्स आहे प्रभूच. हो थँक्यू जी. पवित्र आत्मा त्याची महिमा घेतो. येस फादर. तो आपल्यामध्ये आहेच. पहा मी अनाउंटिंग फील करतोय एका लाटेप्रमाणे. तसं अनाउंटिंग इथं मूव होतोय. ओ थँक्यू प्रभू. आता अनेक लोक वस्त्र काढतील आणि माझ्या बापाला खूप मोठी महिमा मिळणार. येस हालेलुया. स्वर्गात खूप मोठा आता आनंद जल्लोष होणार आहे. कारण वस्त्र निघणार आहेत. येस हालेलुया. वस्त्र निघणार आहेत. हालेलुया. ते म्हणतो आशीर्वाद पण इकडून निघणार आहेत. रिवायवल पण इथून निघणार आहे. तुझ्या लाईफ मध्ये शांती आता निघणार आहे. तुझी उन्नती पण आता निघणार आहे. तू आपली वस्त्र काढ. आशीर्वाद तुला गाठणार आहे. याच वीक मध्ये जर तू आता कबूल करतो, आता मान्य होतो, तर याच समय तुझे आशीर्वाद मोकळे होतील. समय निर्धारित कर. हा समय तुझ्यासाठी ब्लेसिंग असेल. ज्या समय बायबल सांगतं शतपतीने आपला विश्वास प्रगट केला, त्या समय त्याच्या घरामध्ये तिथं हिलिंग झालं. तुझ्या लाईफ मध्ये पण आज प्रभू ते हिलिंग करणार. जर हे वचन तुला मान्य आहे आणि तुझ्यातला नाकर्तेपणा तुला जाणवतोय का, होय मी बोलण्यामध्ये देवाला न आवडणार आहे, मी डोळ्यांमध्ये देवाला न आवडणार आहे, मी विचारांमध्ये देवाला न आवडणार आहे, मी माझ्या मनात देवाला न आवडणार आहे, मी माझ्या वागण्यात देवाला न आवडणार आहे, मी माझ्या स्वभावात देवाला न आवडणार आहे, आज ही वस्त्र मी टाकतो. आणि बायबल सांगतं का जसं त्यांनी त्या सापाकडे पाहिलं त्यांच्यातलं विष गेलं. आज त्या क्रूसाकडे पहा. तुमच्या बाप्तिस्माचं स्मरण करा. पाप रक्ताद्वारे धुतले गेले, पण त्या वधस्तंभात संयुक्त होऊन माझा स्वभाव मेलाय, माझा स्वभाव मेलाय, माझी सवय मेली आहे, माझं व्यसन मेलंय, माझ्या जुन्या गोष्टी मेल्या, माझ्या जुनी श्रद्धा मेली आहे, माझी जुनी आस्था मेली आहे. ऐक देहा, परत माझ्याकडे ते आणू नको. मी याला सहमत नाही. आता ते माझं नाही, आता मी देवाचा आहे, देव माझा आहे, मी आत्म्यात चालणार आहे. मी आता आत्मिक देहामध्ये निर्माण झालोय. आता जुन्या देहाचा माझा संबंध नाही, जुन्या स्वभावाचा माझा संबंध नाही. माझा देह आत्मिक आहे, माझा देह ख्रिस्ताचा देह आहे. माझ्यात फक्त आत्म्याच्या गोष्टी पूर्ण होतील. मी फक्त आत्म्यात चालल आणि मी देवाची महिमा करणार. कम ऑन चर्च, टाइम घ्या. निंदा असेल टाकून द्या, हेवा असेल टाकून द्या, कोणाबद्दल काही बोललं असेल टाकून द्या, कोणाबद्दल काही मनात ठेवलं असेल टाकून द्या. एखादी सवय असेल तर त्या वधस्तंभाकडे पाहून म्हणा, देवा माझा विश्वास आहे का माझं विष, ही वाईट सवय जी मला पापात पाडते, हे विष त्या वधस्तंभावर तू घेतलंस. हा स्वभाव तू वधस्तंभावर घेतला, हा माझा नाहीये. मी याचा लाचार नाहीये. मी का म्हणावं की मला सुटत नाही. देवाने ते घेतलंय, ते जाणारच. देवाने ते घेतलंय, ते जाणारच. सहमत हो, तुझी तंबाखू सुटेल. सहमत हो, तुझी सिगरेट सुटेल. सहमत हो, तुझा व्यभिचार सुटेल. सहमत हो, तुझी निंदा सुटेल. सहमत हो, तुझ्या मधली अभिलाषा सुटेल. तू देवाची महिमा पाहणार. ओ री खान ताराबा, शाखा ताराबा, सखीती अराबा. चर्च जर वस्त्र बदलतील, आशीर्वाद देऊन तुम्हाला गाठणार. दुष्काळ निघून जाईल, चर्च कडूपणा निघून जाईल, चर्च रिवायवल येईल, चर्च प्रगती होईल आणि देवाची महिमा पाहणार. या गीताद्वारे आपण आराधना करू, आपलं मन मोकळं करूया. चर्च समय घ्या वस्त्र बदलण्यासाठी, समय घ्या आपले वस्त्र बदलण्यासाठी. महिमा करू देवाची. आराधना फक्त क्वायर करेल, पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. असं काय प्रभू जे मला दिसत नाही पण ते जुनं आहे, असं काय प्रभू जे मला कळत नाही पण ते जुनं आहे, ते मला टाकायचं. कम ऑन चर्च, टाइम घ्या, वर्शिप करू, वर्शिप करू. तुम्ही टाइम घ्या चर्च, टाइम घ्या. आज तसं जाऊ नका चर्च. आज वस्त्र बदलून जा. आज उठा प्रभू मध्ये. आज नवीन जीवनामध्ये पदार्पण करा. आज माझ्यासाठी नवीन वर्ष आहे. आज माझ्यासाठी नवीन वर्ष, आज माझा नवीन आध्यात्मिक जन्म आहे. चर्च मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. चर्च तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही गाऊ नका. मेरे अंदर तुम्ही प्रार्थना करा. व्यभिचार, तरुण लेकर आकर्षण, म्हणा प्रभू हे वधस्तंभावर तू घेतलंस. मिसरी वधस्तंभावर घेतलीये. खोटे बोलणं वधस्तंभावर घेतलंय. खोटी अभिलाषा वधस्तंभावर घेतलीये. निंदा वधस्तंभावर घेतलीये. कर्ज तू वधस्तंभावर घेतलंय. चुकीचे व्यवहार तू वधस्तंभावर घेतलेत. कम ऑन चर्च. प्रभू जर ह्यांचा पश्चाताप खरा आहे तर आशीर्वाद तुमचे. कम ऑन, सर्व गाऊ, आपले हात उभारून विनंती करू देवाला. सगळं गाऊ. बना मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे.
जीवन पूर्णपणे सोडून फक्त देवाच्या मार्गात, देवाच्या इच्छा, देवाच्या वचनात देवा तुला महिमा, तुला स्तुती, उत्तम परमेश्वर तुला गौरव देतो, तुला महिमा देतो. माझ्या सांगितलं आमची वेळ घेतली आणि खरोखर तू उठला आणि मला कळालं का आता मी पण तुझ्यात उठलो, मी तुला महिमा गौरव देतो. प्रभू येशू
माझ्या मागे वाढा, प्रभू येशू प्रभू येशू मला सत्य कळलं, मला सत्य कळले, मी विश्वास ठेवला, मी विश्वास ठेवलाय, मी जुनी वस्त्र मी टाकली, जुनी वस्त्र टाकली, मी नवीन वस्त्र मी घातली. नवीन वस्त्र घातली, ते रिवायवल ते रिवायवल मी लाईफ मध्ये स्वीकारतो. लाईफमध्ये स्वीकारतो, तो गोडवा तो गोडवा जीवनामध्ये स्वीकारतो. जीवनामध्ये स्वीकारतो. माझ्या लोकांचं तारण